शहराचा झगमगाट आणि आईची माया. रमेश हा मूळचा सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावातील मुलगा. आई पारुबाईने गावोगावी फिरून भाजीपाला विकून रमेशला वाढवले आणि शिकवले. रमेश हुशार होता. त्याला मुंबईच्या एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मोठी नोकरी लागली. त्याचा पगार लाखात गेला. त्याने मुंबईत स्वतःचे मोठे घर घेतले, लग्न केले आणि तो शहराच्या झगमगाटात पूर्णपणे रंगून गेला. सुरुवातीला तो गावी आईला पैसे पाठवायचा, पण हळूहळू त्याचे गावी जाणे आणि फोन करणे कमी झाले. तो वर्षातून एकदाच दिवाळीला गावी जायचा, तेही फक्त 2 दिवसासाठी. त्याची पत्नी सुशिक्षित आणि हायफाय असल्यामुळे तिला गावाकडचे वातावरण आणि सासूचे राहणे फारसे आवडायचे नाही. रमेशही आता स्वतःला मोठा साहेब समजू लागला होता, त्यामुळे त्यालाही आईच्या साध्या राहण्याची लाज वाटू लागली होती. एक दिवस अचानक पारुबाई मुंबईला रमेशच्या घरी आली. तिच्या अंगावर एक जुनी ठिगळ लावलेली सुती साडी होती आणि हातात गाठीची एक कापडी पिशवी. रमेशच्या फ्लॅटवर पोहोचताच सुनेने तिचे स्वागत मनापासून केले नाही. रमेशनेही तिला विचारले, आई, तू कोणाला न सांगता अशी अचानक का आलीस? आणि हे कसले कपडे घातलेत? सोसायटीचे लोक काय म्हणतील? आई शांतपणे म्हणाली, अरे बाबा, तुझी खूप आठवण येत होती आणि तुझ्यासाठी गावाकडचे ताजे डिंकाचे लाडू आणलेत म्हणून आले. आई 2 दिवस तिथे राहिली, पण रमेश आणि त्याच्या पत्नीच्या वागण्यातील थंडपणा तिला जाणवला. दोघेही तिच्याशी नीट बोलत नव्हते. तिसऱ्या दिवशी आई म्हणाली, बबड्या, मी जाते माझ्या गावाला. तुझा संसार सुखाचा चालला हे बघून माझे डोळे सुखावले. निघताना तिने आपली तीच जुनी कापडी पिशवी रमेशच्या हातात दिली आणि ती निघून गेली. आई निघून गेल्यावर रमेशने ती पिशवी उघडून पाहिली. त्यात डिंकाच्या लाडूचा डबा होता आणि खाली एक जुनी धुतलेली सुती साडी व्यवस्थित घडी करून ठेवलेली होती. रमेशने चिडून ती पिशवी कपाटाच्या कोपऱ्यात फेकून दिली. त्याला वाटले, आईने घरातला कचरा इथे आणून ठेवला आहे. या घटनेला 2 वर्ष उलटली. रमेश आपल्या कामात व्यस्त होता. एक दिवस अचानक गावाहून त्याच्या चुलत भावाचा फोन आला. रमेश, काकूची तब्येत अचानक बिघडली. त्या सरकारी दवाखान्यात आहेत. डॉक्टर म्हणतात वेळ खूप कमी आहे, लवकर ये. रमेश कार घेऊन निघाला, पण मुंबई पुणे एक्सप्रेसवर ट्रॅफिक असल्यामुळे त्याला गावी पोहोचायला 10 तास लागले. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. पारुबाईने या जगाचा निरोप घेतला होता. आईचे पांढरे पडलेले शरीर पाहून रमेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिच्याजवळ बसून ढसाढसा रडू लागला. अंत्यविधी आटोपल्यानंतर रमेश आईच्या रिकाम्या घरात गेला. तिथे चुलत भावाने रमेशच्या हातात आईची एक जुनी डायरी दिली, जी तिने गावातील एका सुशिक्षित मुलीकडून लिहून घेतली होती. रमेशने ती डायरी उघडली. त्यात आईने लिहिले होते, माझा बबड्या आता खूप मोठा साहेब झालाय. त्याला माझी लाज वाटते. मी मुंबईला गेले होते तेव्हा त्याच्या कपाटात त्याचे महागडे कपडे पाहिले, पण मला माहीत आहे, तो लहान असताना मी ज्या साडीच्या पदराने त्याचे अश्रू पुसायचे, ती साडी त्याला खूप आवडायची. तो सुती साडीला धरूनच झोपायचा. म्हणून माझ्या पश्चात त्याला माझी आठवण यावी म्हणून माझी तीच सर्वात जुनी साडी त्याच्यासाठी ठेवून आली आहे. बबड्या, तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी माझा लहान बाळच आहेस. हे वाचून रमेशला त्या रात्रीचा प्रसंग आठवला, जेव्हा त्याने ती पिशवी कचरा समजून कपाटात फेकून दिली होती. तो तातडीने मुंबईला परतला. त्याने कपाट उघडून ती जुनी कापडी पिशवी बाहेर काढली. ती साडी हातामध्ये घेऊन त्याने आपल्या चेहऱ्याला लावली. त्या जुन्या साडीला अजूनही त्याच्या आईच्या घामाचा आणि मायेचा सुगंध येत होता. रमेश आज कोट्याधीश आहे, पण त्याच्या मते त्याची सर्वात मोठी संपत्ती त्याच्या कपाटातील ती आईची जुनी साडी आहे. आई जिवंत असताना तिची किंमत न कळल्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर राहणार होता. म्हणून गोष्टी आहेत तोवर त्याचा आदर करा.